आज मुंबईला 5वी आणि महाराष्ट्राला 6वी वंदे भारत मिळते आहे। पण ज्यावेळी ही वंदे भारत महाराष्ट्राला मिळते त्याच वेळी महाराष्ट्रातून सुटणाऱ्या इतर ज्या वेगवेगळ्या मोठमोठ्या एक्सप्रेस आहेत, ज्या वर्षानुवर्ष धावतात आणि प्रवाशांना सेवा देतात, त्यांच्या वेळापत्रकामध्ये हा प्रचंड बदल करण्यात येतोय। याच्या आधी देखील जी मुंबई गोवा वंदे भारत धावली, मुंबई अहमदाबाद वंदे भारत धावली, अशा सगळ्यांसाठी वेगवेगळ्या एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता आणि यालाच विरोध करण्यात येतोय। आपल्याबरोबर उपनगरीय प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत नंदकुमार देशमुख सर, वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जातात संपूर्ण देशामध्ये 75 पेक्षा जास्त वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जाणार आहेत। पण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी या चालवल्या जातात त्यावेळी प्रवाशांना कशा प्रकारे त्रास होतोय? मुंबई ही राजधानी आहे देशातली आणि येथे जास्तीत जास्त लोक MMR क्षेत्रामध्ये उपनगरामध्ये जास्तीत जास्त कामगार क्षेत्र आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची लोकल सेवा ही जीवनवाहिनी आहे। एका बाजूने आम्हाला आनंद वाटतो की बाबा आमच्या वंदे भारत गाड्या चालवल्या जातात, परंतु सरकारला आमचं सांगणं आहे की तुम्ही गरिबाच्या करता जशी तुम्ही सर्वसामान्य वंदे भारत चालू करा, गरीब रथ चालू करा, तरच लोकांना त्याचा फायदा होईल। आता सध्या गरिबाच्या करता काहीच चर्चा चालू आहे आणि आम्ही कर्जत कसारा क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये गेले 15 वर्षापासून लोकल फ्रिक्वेन्सी वाढवण्याचा मागणी करत आहोत, परंतु आम्हाला सांगितलं जातं की कुठे गॅपच नाहीत। गॅप नाही, मग तुम्हाला मंत्र्यांच्या सांगण्यावरून तुम्हाला श्रीमंतांकरता वंदे भारत गाडी चालू करायला गॅप भेटते, परंतु आमच्या सर्वसामान्य लोकल चालवण्यात येत नाहीत। याबद्दल सर्वसामान्य प्रवाशांच्यामध्ये अतिशय नाराजी झालेली आहे। तरी कृपया करून आम्ही प्रवासी संघटनेतर्फे निवेदन दिलेच आहेत, परंतु विनंती करतो की याचबरोबर तुम्ही सर्वसामान्य वंदे भारत गरीब रथ चालू करून सर्वसामान्य लोकांना दिलासा द्याल अशी आशा बाळगतो। तर आपण कोणाकोणाकडे आतापर्यंत मागणी केलेली आहे, कोणाकोणाला लेटर दिलेलं आहे या वंदे भारत एक्सप्रेसच्या संदर्भात आणि फ्रिक्वेन्सीच्या संदर्भात? सर्वसामान्य आम्ही जास्तीत जास्त आता देशामध्ये जो माझा अनुभव आहे की सर्व सूत्र चालवतात ते आपले पंतप्रधानांच्याच जास्त मान दिला जातो, रेल्वे मंत्र्यांना जास्त मान दिला जात नाही। मी अभ्यासो DRM GMला निवेदन दिले का ते केंद्राकडे बोट दाखवतात आणि रेल्वे मंत्र्यांना भेटलो का ते सांगतात का DRM GMच्या बरोबर तुम्ही मीटिंग करा। तरी आम्ही याद्वारे हे करतो का आझाद मैदानावर आम्ही आंदोलन करणार आहोत, कारण आमच्या कुठल्याही निवेदनाला हे दखल घेतली जात नाही। हुकुमशाही चाललेली आहे आणि याच्याबद्दल प्रवासी अत्यंत वाईट नजरेने पाहत आहेत, नाराज आहेत। याची कृपया दखल घ्यावी, कारण आमच्या लोकल गाड्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर 3री लाईन, 4थी लाईन, 5वी लाईन, 6वी लाईन, उदाहरणार्थ आज कुर्ला ते CST 5वी 6वी लाईन किती वर्ष रखडले। इच्छाशक्ती असेल सरकारकडे तर काही करू शकतात, म्हणून मी निदर्शनात आणून देतो रेल्वे प्रवाशांच्या सरकारच्या का तुम्ही सर्वसामान्य लोकांकरता पण काही करा, हीच आमची मागणी आहे। धन्यवाद सर। तुमच्याबरोबर आणखीन कोणकोणत्या प्रवासी संघटना आहेत ज्यांची अशीच मागणी आहे? आमच्या एकूण 24-25 प्रवासी संघटना आहेत उपनगरामध्ये आणि सर्वांचा मी फेडरेशनचा अध्यक्ष असल्यामुळं आमचं एक मत आहे फेरीवाल्यांच्या बाबतीत व सर्व बाबतीत, परंतु आमचं ऐकलं जात नाही। तसं आम्हाला खासदारांनी विश्वासात घ्यायला पाहिजे, खासदारांनी भांडायला पाहिजे, तसे भांडत नाहीत आणि म्हणून आज दैनंदिन व्यवस्था या सेंट्रल रेल्वेची अवस्था झालेली आहे आणि कोणी कोणाला विचारत नाहीत। पण याचा नक्कीच सरकारला येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्याचं भोगावं लागेल। धन्यवाद। तर आपण जसं की आपण पाहिलात सध्या जालना ते मुंबई आणि मुंबई ते जालना अशी ही नवीन वंदे भारत सुरू झालेली आहे। पण ज्यावेळी ही वंदे भारत सुरू होते त्याचवेळी 15 पेक्षा जास्त एक्सप्रेस आणि लोकलच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे। त्या एक्सप्रेसला आता उशीर होणार आहे त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत जाण्यासाठी, त्यामुळे याच्या आधी देखील वंदे भारतला जास्त प्रेफरन्स दिला गेलेला आहे। म्हणूनच आता प्रवासी संघटना आक्रमक झाल्यात आणि सर्वात आधी लोकलच्या प्रवाशांना, सर्वात आधी सामान्य प्रवाशांना प्राधान्य द्यावं, त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना आणि वंदे भारत एक्सप्रेसला प्राधान्य द्यावं अशी मागणी आता प्रवासी संघटना करू लागल्यात। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।